दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातील आसरा येथील उड्डाण पुलासाठी आमदार सुभाष देशमुख यांचे 1.5 वर्षाचे प्रयत्न अखेर फळाला आले। बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या समांतर उड्डाण पुलाचं भूमिपूजन झालं आणि लगेचच कामालाही सुरुवात होणार आहे। काम दर्जेदार करा आणि लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या आहेत। आसरा समांतर उड्डाण पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2023 मध्ये 32 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। मात्र या पुलाचं काम करताना महापालिकेच्या जलवाहिनीचा अडथळा येणार होता। ती जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी तब्बल 10 ते 12 कोटींची आवश्यकता होती। मात्र पैसे नाहीत म्हणून महापालिकेनं हे काम करण्यास नकार दिला। त्यानंतर रेल्वे प्रशासनानंही हात वर केले। आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य शासनाकडून हे 12 कोटी रुपये मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता। मात्र तेथेही विलंब झाला। त्यामुळे हे आसरा पुलाचं काम रखडलं होतं। मात्र त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी पाईपलाईन स्थलांतरित न करता पूल कसा करता येईल याबाबत रेल्वे अधिकारी, महापालिका अधिकारी, नॅशनल हायवे यांच्यासह अनेकांच्या बैठका घेतल्या। त्यासाठी एक समितीही स्थापन केली। त्यानुसार महापालिकेची पाईपलाईन स्थलांतरित न करता हा पूल कसा करता येईल याचा प्लॅन तयार केला आणि अखेर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या पुलाचं भूमिपूजन पार पडलं। येत्या वर्षभराच्या कालावधीत हा पूल पूर्ण होणार आहे। या भूमिपूजन कार्यक्रमाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड, महावितरणचे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रदीप मोरे, मोहना लाट, महारेलचे मनीष गांजारे, पीपी इन्फ्राचे रोहन पाटील, विशाल गायकवाड, माजी नगरसेविका संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, मनीषा हुच्चे, श्रीशैल स्वामी, संकेत किल्लेदार, महेश देवकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।